सुपरहिट ॲक्शन, कलाकारांचं उत्तम कास्टिंग, खिळवून ठेवणारा स्क्रीन प्ले आणि VFX ची पर्वणी, हे सगळंच म्हणजे सलार हा चित्रपट। बलवान का ही राज्य, बलवान की ही खुर्सी। आता आम्ही हे सगळं का म्हणतोय हे तुम्हाला चित्रपट पाहून कळेल। हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे, मी आणि दिलीप ठाकूर आज करणार आहोत सलार या चित्रपटाचा रिव्ह्यू। घोषणा, पोस्टर, टीजर, ट्रेलर या प्रत्येक स्टेपला सलारचं कौतुक होत गेलं आणि ते कौतुक का होत गेलं तर यासाठी। आणि आज आपण सिनेमा बघताना तर हॉलमध्ये म्हणजे मल्टीप्लेक्समध्ये पाहिलं की ऑडियन्स कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतोय। अगदीच म्हणजे कसं माहिती ना, लोक ज्या वेळेला ना म्हणजे प्रेक्षक ज्या वेळेला पडद्यावरच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होतात त्याच वेळेला ते क्लॅपिंग देतात। आणि तुला तर माहिती आहे हो, प्रभास जे ज्या वेळेला एंट्रीज आहेत, ऍक्शन आहे, त्या प्रत्येक वेळेला ऑडियन्सनी जबरदस्त रिस्पॉन्स दिलेला आहे। म्हणजे ह्याला स्टारडम म्हणतात। अगदीच, पण प्रत्येक चित्रपटात प्रभासची एंट्री झाली आणि टाळ्या शिट्ट्या पडल्या नाहीत तर मग प्रभासची एंट्री काय झाली? म्हणून तर म्हणजे त्याची जी लोकप्रियता आहे ती कॅश करायची। एक्झॅक्टली, मग ते स्क्रीन प्ले मध्ये पण करायची, त्याच्या एंट्री मध्ये पण करायची, त्याच्या क्लोजअप मध्ये पण करायची आणि त्याच्या ऍक्शन मध्ये पण करायची। मला तुम्हाला इथे एक डिस्क्लेमर द्यावंसं वाटतंय की हा चित्रपट बघताना प्लीज सीटवरून उठून जाऊ नका किंवा तुम्ही फोन मध्ये बघू नका, कारण एकही संदर्भ चुकला तर पुढचे संदर्भ लागायला तुम्हाला कदाचित थोडंसं डिफिकल्टी येऊ शकते। हा, कारण का ह्या एकाच सिनेमामध्ये ना अनेक गोष्टी आहेत। म्हणजे दोन मित्रांची जशी गोष्ट आहे तसं त्याच्यामध्ये असं एक राज्य आहे, ज्या राज्याची खुर्ची आपल्याला मिळावी म्हणून त्याचा जो संघर्ष चाललेला आहे ती एक गोष्ट आहे, पुन्हा आईची गोष्ट आहे, पुन्हा मुलांची गोष्ट आहे। या चित्रपटात सगळ्यात जास्त काम हे ऍक्शन डिरेक्टरने केलेलं आहे, कारण का स्टार्ट टू एंड आपल्याला जी ऍक्शन बघायला मिळते ती आपण कोणत्या चित्रपटात आधी पाहिलेली नाहीये आणि त्या वेगळ्या दशकातली आहे। म्हणजे त्यांनी ते भान ठेवले की ही ऍक्शन 25 वर्षापूर्वीची कशी आहे, आजची कशी आहे आणि मग ती का आहे। आणि तुला तर माहिती आहे प्रभासला संवाद किती आहे, तूच सांग आता। ओके, सो आमचं हे डिस्कशन सुरू होतं। सो प्रभासला संवाद हे 2 पानांची स्क्रिप्ट असेल कदाचित, त्याने एक्सप्रेशन्सवर अख्खा चित्रपट उचलून धरला आणि म्हणूनच त्याचं या चित्रपटामध्ये कौतुक होईल। हा, म्हणजे जेव्हा जेव्हा तो येतो पडद्यात तो नुसता असा लुक देतो, मागे बघतो, इकडे बघतो, वर बघतो, शत्रूकडे बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव बदलत जातात त्याची नजर बोलते। एक्झॅक्टली, आणि त्यामुळे आहे ना तो प्रवास म्हणजे नुसता आपण ते बाहुबलीच्या काळातला असं म्हणू नयेच, त्याची इम्प्रूव्हमेंट जी आहे अभिनयातली, आता ह्या सिनेमामध्ये अभिनय कसला असं कोणी विचारू शकतो, परंतु जो काही संघर्ष आहे त्या संघर्षासाठी असणारं जे एक्सप्रेशन आहे त्यांनी छान दिलेले आहे। तुम्ही चित्रपट पाहणार नाही आणि हा रिव्ह्यू आम्ही खास तुमच्यासाठी केलाय, कारण का प्लीज हा चित्रपटगृहात जाऊन बघा, तो अनुभव घ्या, कारण का तो अनुभव चित्रपटगृहात गेल्यावरच तुम्हाला येईल। आणि म्हणूनच या चित्रपटाचा शेवट कोणाला सांगू नका आणि या चित्रपटाला आम्ही देतोय सो वीकेंड आहे, प्रभासचा सलार हा चित्रपट आलेला आहे चित्रपटगृहात। 5 भाषांमध्ये हा चित्रपट आहे। तुम्ही हा चित्रपट पाहिलाय काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।